परवा बाहेरून येत होतो, तर पार्किंग मध्ये कोणतरी शिफ्ट झालं बिल्डिंग मधून, तर त्यांनी टाकून दिलेल्या काही कुंड्या होत्या आणि त्याच्यात एक कोरफड होती. टाकून दिल्यामुळे असेल किंवा आधीपासूनही असेल, ती फार गरीब बिचारी निग्लेक्टेड अशी दिसली. अवस्था वाईट होती. ते कसं ते नक्की सांगेना, पण मी तिला घरी घेऊन आलो आणि त्या कोरफडीला रिहॅबिलिटेट करायचा एक प्रोजेक्ट मी हाती घेतलेला आहे. तर आता त्याचा पहिला भाग आपण बघूयात. हा बघा, हा त्याच कोरफडीचा एक असा तुटलेला भाग आहे. एकूण ही अशी अवस्था आहे कोरफडीची. बघा, हिरवेपणा अगदी असा ब्राईट ग्रीन आहे. ही कोरफड आपल्याला खरं तर डार्क ग्रीन हवी, ती ब्राईट ग्रीन आहे. इव्हन पांढरे फटक पण पडलाय काही भाग त्याचा. आणि हा दुसरा भाग आहे त्याचा. बघा, मुळं अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. अर्थात ती मुळं अजून आतून हिरवी आहेत, तेव्हा त्यांना रिप्लांट मी करू शकतो. हे बघा, सगळं पांढरं पडलंय. तर अशी ही कोरफड होती आणि अशाच लहानशा कुंडीत ती होती. आणि हेच तुम्हाला वाटत असेल की या दोन रोपांनीच कुंडी भरून गेली असेल, पण अजून 2 रोपं होती जी जरा त्यातल्या त्यात बरी होती आणि त्यांना मी रिपोर्ट केलेलं आहे आणि हे अजून रिपोर्ट करायचं राहिलंय, हे मी आता करीन. तर मूळ प्रॉब्लेम काय होता, तर त्यातली जी माती होती ती अशी कडक होती आणि या मातीत ऑर्गॅनिक मॅटर शून्य आहे, शून्य. नुसती कडक लाल माती आहे. त्याच्यात खूप पाणी टाकलं तरीही कडकच होणार आणि कोरडी झाली तरी कडकच होणार. अशा मातीत रोपं वाढणं अवघड आहे. आणि वाईट म्हणजे अशी माती सोबतच त्याच्या अशा विटकरी होत्या. ते एवढी मोठी विटकर आहे. आता असले भले मोठे दगड जर का कुंडीत असतील, तर त्या रोपांना काय चान्स आहे? कसे त्याची रोपं वाढणार, कशी त्याची वाढ होणार? सो या कोरफडीचा चॅलेंज न्यूट्रिशन हाही होता. आता त्यातल्या त्यात जास्त हेल्दी असणारी ही कोरफड होती. तिला भरपूर पानं फुटलेली आहेत. जरी ती पानं डार्क हिरवी नसली तरी आणि फार जाडही नसली तरी, पातळ पातळच पानं आहेत, पण पानं आहेत. आणि ती फार उंचही झालेली नाहीये, याचा अर्थ तिला ऊन मिळत होतं. स्ट्रेस त्यातल्या त्यात कमी होता. आणि ही दुसरी कोरफड आहे. लक्षात घ्या की ह्या सगळ्या कोरफडी आधी दाखवल्या त्या आणि ह्या 2 त्या एकच कुंडीत होत्या. आणि ज्या अशा कुंडीत ज्यात मातीच्या ऐवजी विटा भरल्यात, तर हे बघा, ते असं पांढरट हिरवट याची पानं झालेली आहेत आणि ही अशी इतकी उंच आहे. उंच ही इतकी उंच आहे. त्या उंच आहे, वाकलेली आहे. आता यांना पुरेसा उजेड मिळत नव्हता की काय आहे मला माहित नाही, की कल्पना नाही. इतकी जर का त्यांनी खालची पानं कापली असतील आणि कापत गेले असेल आणि तरी रोप जर वरती वरती वाढत गेलं असेल, पण तेही शक्य नाही, कारण की मुळातच ही इतकी निग्लेक्टेड आणि फिकट पडलेली आहे की ती कोरफड वापरूनही कोणाला काही फायदा नव्हता. असो, तर आता आपण याच्या उपायांवरती येऊयात. मी ट्रान्सप्लांट केलं म्हणजे नक्की काय केलं आणि याच्यातून कोरफडीला कसं फायदा होऊ शकतो. तर सगळ्यात आधी माती. आता ह्यात मातीला बघून तुम्ही म्हणाल की तर आधीचीच माती परत टाकलेली आहे. खरं आहे, आधीची माती आहेच. आधीची माती मी कम्प्लिटली बदललेली नाही, पण त्याशिवायच मी याच्या खालती माझ्याकडे तयार असलेलं
मोठं मोठं चाळून उरलेलं कंपोस्ट टाकलंय. त्याच्यामध्ये जास्त वाळलेले काड्या, पानं अशी सगळी हाय कार्बन कंटेंटचे सगळे कंपोस्ट मधले भाग आहेत, जेणेकरून यात अगदी रेडीमेड नायट्रोजन जरी मिळालं नाही तरी मुळांच्या वाढीला हाय कार्बन कंटेंट मध्ये ऑर्गॅनिक मॅटर वाढून चांगली फायदेशीर जागा तयार होऊ शकते. आणि हळूहळू जसे ते पुढे डिकम्पोज होतीलच तसं त्यांना हळूहळू पोषण मिळत राहील. आणि ह्याच्या वरती मी परत त्याच ह्याच्यातली माती टाकली आहे, कारण ती माती एवढी वाईट होती की त्याच्यामध्ये कुठल्याही वीडचेही अवशेष नव्हते, म्हणजे बिया नव्हत्या. त्यामुळे यांना वीड्स वाढून कॉम्पिटिशन तयार होणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. तर आता हे काल त्यांना मी ट्रान्सप्लांट केलं आणि पाणी घातलंय. आता ही परत याला क्रॅक गेलेले आहेत, आणि त्याला हलवलं तरी अजून त्याने त्या मुळाने इथे जोर पकडलेलं नाहीये. आणि काही लहान लहान जी रोपं होती ती मी साईडला खोचली आहेत. मला कल्पना नाही ते कितपत टिकतील किंवा काय. ही अशी मऊसूत माती आहे. निदान आत्ता तरी या मातीचा दगड होत नाहीये, हीच माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. इथेही तसंच बघा. आता हे झाड हलवलं तर हलत नाहीये पटकन, त्यामुळे ह्या झाडाचा मुळाने जरा खुश असतील, जोर पकडला असं मला वाटतं. ठीक आहे. हा आहे माझा कार्बन हेवी कंपोस्टेड मातीचा ढिगारा. म्हणजे याच्यामध्ये माती आहे आणि कार्बन हेवी कंपोस्ट सुद्धा आहे. आता खालती मी याच्या आधीच्याच कुंडीतले काही दगड, माती व विटा आणि मागच्या वर्षीच्या माझ्या आंब्याच्या कुळी घातल्यात, ज्या पूर्ण डिकम्पोज झालेल्या नाहीये. तसं याच्यामध्ये तुम्हाला बघा अंड्याची टरफलं दिसतील, वाळलेल्या काटक्या वगैरे दिसतील, काही हाडं वगैरे दिसतील. आंब्याच्या कोई आहेतच. तर असं सगळं मटेरियल मी खालती भरतो, जेणेकरून लगेच नायट्रोजन किंवा फर्टिलायझरचा पुरवठा जरी झाला नाही तरी ऑर्गॅनिक कंटेंट वाढेल. आणि माती नुसतीच डेड माती कोरफडीला मिळणार नाही, त्याच्यासोबत ऑर्गॅनिक कंटेंटही मिळेल आणि त्याच्यामुळे मातीची प्रकृती सुधारेल. त्याच्यात खालती मी हा सगळा कंपोस्ट माती भरणार आहे आणि त्याच्यात मरून माती टाकणार आहे. हे सगळं एवढं मोठं मोठं आहे त्यामुळे ते अर्थातच पोरस आहे. त्यामुळे माती जी नवीन टाकायची आहे, जी आधीची माती आहे म्हणजे नुसती माती, ती याच्यात आपोआपच मिक्स होऊन जाते. आणि मग याच्यावरती मी कोरफड लावेन आणि मग पाणी घालेन. ठीक आहे, एवढंच सांगायचं होतं. या प्रोजेक्टचं पुढे काय होतंय, आपल्याला यश मिळतं की नाही, याचे वेळोवेळी अपडेट द्यायचा मानस आहेच, तसा मी प्रयत्न करतच राहील. तोपर्यंत टाटा बाय बाय, भेटूयात.